मकसद है। चीक टपाक टमटम। आता आम्ही आतमध्ये आलोय मंदिराचा आतला गाभारा बघा कोरलेला बघा मूर्त्या बिरत्या सर्व हाताने कोरलेल्या त्या हॅलो आहे कसं काय हे गाईज कसं आहे तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असतील तर गाईज आज आम्ही चाललोय एकविरेला मी आणि माझे मित्र तर आता आम्ही आलो सध्या एकविराईचे दर्शन घ्यायला आमची पुढची ट्रिप चांगली होण्यासाठी आमची गाडीला आता हारबीर बांधायला लावलाय ना आमचा पुटियादा गेला आहे नारळ चढवायला आईला कुर्राईला नवस मागाय चाललाय विवेक दादा चला निघायचं हो चला असं टाटावर भारी बनवलं का इथे असा बनवला बियर ठेवाय खास आपण झटपट निघू आता एकविरीला आणि पाऊस जाम झटपट ए खोल 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 आहे बॅग तिकडे हाकल मागे चल कुठे इकडे उभा आता काय डोक्यावरती ठेवलं टाक ना तिकडे असा घेऊ आम्ही पोहोचलोय खंडाळा ते गाठण भोगदा दाखवतो तुम्हाला समोर A few moments later. तर गाईज फायनली आता आम्ही रूम वरती पोहोचलोय तर आम्ही एकविराईचे दर्शन घ्यायला उद्या जाणार आहे डोंगरावरती कारण की ना येताना इकडे पाऊस खूप होता आणि कालोख आणि ट्रॅफिकमुळे कालोख सुद्धा पडला त्यामुळे आता आम्ही उद्याला जाणार आहेत दर्शन घ्यायला तर आता आम्ही पोहोचलोय रूम वरती हा बघा तो हा आपला रूम आता पोरं गोंगाट करायला लागतात वरती दाखवतो देखो भूत है इधर पे भूता है भूत है हाय चिक आवाज लिप 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 हो जाए हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर hours later. रेडी हे बघा हे हम सबका एक ही मकसद है चीक टबाक टमटम चीक टबाक चीक टमटम ऐसा नहीं ब्लॉग नहीं करायला हम सबका एक ही मकसद है चीक टबाक
नाही हे थांबले चक्कर परत गेले पाहिजेत का नाही असे आपण कुठे काहीतरी करतोय हम सब काय की मकसद है ये कॅमेरा फोडला माझा. बघितला लागड्या स्क्रू ड्रायव्हर आहे काय. जसं आम्ही चाललोय एकविरीला दर्शन करायला डोंगरावरती. कालची रात्र इकडे काढली तर आज चाललो आम्ही. आज दर्शन करून डायरेक्ट घरी जायचं आहे. नको म्हणावं. चला फायनली पोचलो आपण वरती. तुम्ही ओटी काय घेतली पण बोलू पण काढ काढ. हा एक नंबर. ये अँगल सही आहे भाई. आम्ही आता दर्शन घेऊन आलोय बाहेर सर्वजण. तर आता दर्शन झाले आणि तो निसर्ग इकडे वातावरण पण आहे. अरे बाबा काय जत्रा आहे तर पटापट त्याला. हा चल. कुठे झालं रे? कुठे आहे तिकीट तुम्ही घेऊ शकता. इथे 25 रुपये भेटते. आम्ही चाललो आता गुफ्यात. मी पहिल्यांदा आलोय. मला माहिती नसतं गुफ्यात मध्ये काय आहे. मी बाहेर 3 वाघ ठेवलेले. मी जाम वेळेला आलोय पण मी कधी मध्ये नाही गेलोय. आता आम्ही आतमध्ये आलोय. मंदिराचा आतला गाभारा बघा कोरलेला बघा. मूर्त्या बिरत्या सर्व हाताने कोरलेल्या त्या. हे बघा वरती वर लाकडाच्या फल्ल्या लावल्यात आणि अख्ख्या भेंडी मूर्त्या करून ठेवल्यात. वाघमारे सर पाहिजे होते आमच्या इकडे. हे काय आहे पण हा हे बौद्धच आहे. खतरनाक. इथे पण पूर्ण कोरलेलं आहे. डोंगरावरून पाणी पडतंय. सावंता आणि ते दगड पडण्याची शक्यता आहे. नको चप्पल काढतो बाबा. लाईट बिल नाही इकडे. हे बघ भोगदे बिगदे करून ठेवल्यात म्हणून. काहीच नाही दिसत आहे. चल चल बघ ना कसा कोरला बे. भारी आहे ना एवढा काय. वाव आवाज अख्खा गुंजतो इकडे. बघा काही बाहेरचा व्ह्यू. काका इथं कसा गेला आता. आपण इकडचा पूर्ण ही जागा एक्सप्लोर केली. गाभारा मंदिराच्या आतला खतरनाक कोरला आणि 7 दिवसात हा कोरलेला पूर्ण गाभारा आहे. तर आता आपण बेगीनशी चाललो कारल्याला. पालखी दिसली रस्त्याला माझी एकविरा माऊलीची. चला काय आम्ही आता चाललो होम टाउन. बॅक टू होम टाउन. चला ओय बंद नको करू खिडकी. चालेल. खिडकी बिडकी बंद करतात ना वातावरण बिघडते मग मला उलटी.